वाढत्या उन्हामुळे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. तर त्यातीलच एक समस्या म्हणजे डार्क सर्कल, डोळ्यांभोवती काळे वर्तुळे. तर ह्या काळ्या वर्तुळांची सनबर्न याच्या व्यतिरिक्त अजून काय-काय कारणे आहेत आणि घरगुती आपण काय उपाय करू शकतो? आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो? आणि काही औषधी उपाय काय करू शकतो? याबद्दलची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हे जे डार्क सर्कल्स असतात, त्याची बरीचशी कारणे असतात. महिलांमध्ये सहसा डार्क सर्कल बघितले जातात. तर याचं जे मेन कारण आहे, ते आहे ॲनेमिया. या व्यतिरिक्त डिहायड्रेशन, व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी, व्हिटॅमिन ई डेफिशियन्सी, हेरिडिटी फॅक्टर, सनबर्न, कुठलं एखादं जास्त दिवसांचं आजारपण असेल, तर त्यामुळे सुद्धा डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. त्याच्यानंतर आजकाल मोबाईल, कॉम्प्युटर यासारखे जे गॅजेट्स असतात, त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये स्क्रीन टाईम होतो. तर ह्या सर्व कारणांमुळे सुद्धा आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. त्यानंतर चुकीचे कॉस्मेटिक्स, एक्सपायर्ड झालेले कॉस्मेटिक्स किंवा अ, त्याची क्वालिटी लो आहेत, असे कॉस्मेटिक्सचा जर यूज केला, तर त्यामुळे सुद्धा अशी काळी वर्तुळे होण्याचे चान्सेस असतात. त्या व्यतिरिक्त वातव्याधी ज्या आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत, त्यामुळे रात्री जागरणामुळे स्ट्रेस, टेन्शन, अँक्साइटी या सर्व कारणांमुळे आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मज्जाधातू. तर ह्या मज्जाधातूचं जेव्हा पाचन होतं, त्याच्यानंतर जे बनतात त्वचा, केस, तर यामध्येच नेत्रसुद्धा मज्जाधातूपासून बनले जाते, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. म्हणजेच मज्जापासून नेत्राची निर्मिती होते. जर मज्जाधातूमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती झाली, अ, मज्जाधातूचा क्षय झाला किंवा वृद्धी झाली, तर त्याचा परिणाम सुद्धा डोळ्यांवर होतो. त्यामुळे सुद्धा डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. त्यानंतर ओझ म्हणून आयुर्वेदामध्ये सर्वात उत्तम असा धातू सांगितला आहे, जो आपल्या पूर्ण शरीरामध्ये असतो. तर या ओझाचं क्षय झालं, ओझक्षय, तर यामुळे सुद्धा आपल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. या व्यतिरिक्त वातदोष आणि पित्तदोष ह्या दोषांची जर विकृती झाली, वृद्धी किंवा क्षय झाला, तर यामुळे सुद्धा डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात. आता आपण पाहूयात, की डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे आली, तर आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तर सर्वात प्रथम उपाय म्हणजे कोणतं कारणामुळे आपल्याला डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आली आहेत, ते शोधून काढणं गरजेचं आहे. समजा ॲनेमिया आहे, म्हणजे रक्ताची कमतरता आहे, तर ती कमतरता भरून येण्यासाठी रक्त वाढवणाऱ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजे. जसं की बीटरूट, त्यानंतर पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबचा रस, अ, काळे मनुके हे रात्री भिजू घालून रोज सकाळी खावे. या सर्वांमुळे आपलं रक्त वाढण्यास आणि रक्ताचा जो प्रवाह आहे तो सुधारण्यास मदत होते. त्यानंतर जर तुम्हाला कुठलं आजारपण असेल, खूप लाँग टर्म आजारपण चालू असेल, तर त्याच्या रिकव्हरी पिरियडला मध्ये आपण आपली जी शारीरिक शक्ती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी तुम्ही अश्वगंधा रिष्ट यासारखी औषध घेऊ शकता. किंवा ड्राय फ्रुट्स असलेले जे दूध असतात, मिल्कशेक्स असतात, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन ई डेफिशियन्सी असेल, तर तुम्ही आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचा समावेश करावा. जर तुम्हाला कुठल्या प्रकारचं स्ट्रेस, टेन्शन अशा गोष्टी असतील, तर त्या टाळणे सर्वात गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी टाळल्या, तर आपोआपच जी डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आहेत, ती कमी होण्यास मदत होते. काही जणांमध्ये हेरिडिटी फॅक्टर असतं, तर अशा वेळेस थोडंसं ते जी काळी वर्तुळे आहेत, ती कमी होण्यास थोडासा ड्युरेशन म्हणजे कालावधी हा जास्त असतो. जर तुमचं रात्री जागरण होत असेल, तर रात्रीचं जागरण टाळावं. कमीत कमी 8 ते 9 तास आपली झोप ही झाली पाहिजे. जर तुमचा स्क्रीन टाईम भरपूर असेल, कंटिन्यू मोबाईल पाहणं, कॉम्प्युटरवर वर्क करणं, ह्या सर्व गोष्टी होत असेल, तर स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे. जर तुमचं काम हे कॉम्प्युटरवरच असेल आणि ते तुम्ही अव्हॉइड करू शकत नसाल, तर
त्यासाठी तुम्ही एक प्रयत्न करू शकतात, की कंटिन्यू स्क्रीन समोर न राहता 1 तासाने गॅप घ्यावा. थोडा वेळ आपले डोळे बंद ठेवावे. जर खिडकीच्या बाहेर ग्रीनरी असेल, तर त्या ग्रीनरीकडे कमीत कमी 10 सेकंद किंवा 20 सेकंद तरी बघावे. तर अशामुळे आपल्या ज्या डोळ्यांवर एक प्रेशर आलेलं असतं, ते प्रेशर कमी होण्यास मदत होते. तर घरगुती आपण यासाठी कोणते लेप लावू शकतो? तर जे बटाटे असतात, ते बटाट्याचे काप करून त्याचा जो रस तयार होतो, तो रस आपण आपल्या डोळ्याभोवती लावावा. त्या अशाच प्रकारे जे संत्रे असतात, त्या संत्र्याची जी साल काढून ती वाळू घालावी आणि त्याचं जे पावडर आहे, ते तुम्ही आपल्या डोळ्याभोवती लावू शकता. अशाच प्रकारे काकडीचा वापर करून सुद्धा काकडीचे काप आपल्या डोळ्यांभोवती ठेवावे. त्यानंतर आल्मंड ऑइलने मसाज करावी. ज्या ग्रीन टी बॅग्स असतात, त्या ग्रीन टी बॅग्स गरम पाण्यामध्ये म्हणजे जेवढी ती ग्रीन टॅग बुडेल तेवढा अ, गरम पाणी घ्यावे आणि त्याच्यामध्ये ती बुडवावी आणि त्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी आणि मग थंड झाल्यानंतर त्या टी बॅगचा वापर आपण आपल्या डोळ्यांभोवती अ, जी काळी वर्तुळे आहेत, त्या ठिकाणी त्याचं करावं. त्या ठिकाणी त्या ठेवाव्यात. तर ह्या गोष्टी घरगुती केल्यामुळे ती काळी वर्तुळे कमी होण्यास नक्कीच फायदा होईल. तर आयुर्वेदामध्ये यासाठी काही लेप सांगितले आहेत. तर यामध्ये मंजिष्ठा चूर्ण आणि दूध याचा लेप लावावा. त्यानंतर पुनर्नवा आणि मंजिष्ठा यांचा लेप लावावा. यानंतर पुनर्नवा, सारिवा यांचा लेप सुद्धा लावला तरी सुद्धा ही जी काळी वर्तुळे आहेत ती कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पुनर्नवा, आंबे हळद या दोघांचा लेप दुधामध्ये किंवा लोण्यामध्ये लावावा किंवा फक्त लोणी जरी लावलं रोज लोण्याने आपल्या डोळ्यांभोवती मसाज केली, तरी सुद्धा ही जी काळी वर्तुळे आहेत ती कमी होण्यास मदत होते. त्यानंतर ह्या लेपमध्ये तुम्ही आवळ्याचं चूर्ण सुद्धा ॲड करू शकतात. ते सुद्धा फायदेशीर ठरतं. त्यानंतर जे निरगुंडीची झाडं असतात, त्याची जी मुळं असतात, ती मुळं घेऊन त्याला उगाळून किंवा त्याला बारीक असं कुटून घ्यावं आणि त्याचा लेप आपण आपल्या डोळ्यांभोवती लावावा. तर त्यामुळे सुद्धा ही काळी वर्तुळे कमी होण्यास नक्कीच मदत होते. आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये डोळ्यांच्या खाली लावण्यासाठी बऱ्याचशा क्रीम्स आहेत. तर तुम्ही त्या मेडिकलमधून डायरेक्टली घेऊ शकतात. तर यामध्ये ज्याचे बेस्ट रिझल्ट आहेत त्या क्रीममध्ये अ, आय ब्लिस अंडर आय क्रीम, त्याच्यानंतर आय कोजिक अंडर आय क्रीम, त्यानंतर व्हिटॅमिन सी आय क्रीम. तर ह्या क्रीम्सचा उपयोग केल्यास जी काळी वर्तुळे आहेत, ती लवकर कमी होण्यास नक्कीच फायदा होतो. या व्यतिरिक्त केमिकल पील, लेसर सर्जरी यासारख्या गोष्टी केल्यामुळे ही जी डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आहेत, ती कमी होण्यास मदत होते. जर हेरिडिटी प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही ह्यासारख्या गोष्टी करू शकतात. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.